आज आपण विवेक पाहणार आहोत. विवेक म्हणजे आपले मन आपल्या हातात धरणे होय. आपले मन आपल्या ताब्यात ठेवणे होय. आपण जसे बुद्धीच्या जोरावर घोड्याला लगाम लावतो, तसेच बुद्धीच्या बलावर आपण मनावरही ताबा ठेवणार आहोत. मला माहीत आहे, मनुष्याने जर मनाच्या विरुद्ध कामे केले तर तो मनुष्य दुःखीच होतो. आणि मनुष्याने मनाच्या सारखे काम केले व ते वाईट ठरले किंवा चांगले ठरले तरीही मन भटकत असते, ते कधीही शांत राहत नाही. मन आपल्याला पापकर्म कडे घेऊन जाणारे असते. मन हे लहान बाळासारखे असते. त्याला जिकडे दिशा मिळाले तिकडे ते मन धावतच असते. त्या मनाला काहीही समज राहत नाही. तुम्ही लक्षात असू द्या, आपण मनाला युद्धाने नाही तर प्रेमाने जिंकणार आहोत. जसे लहान मुलाला आपण अडचणीत जाऊ देत नाहीत, त्या बाळाला अडचणीत नाही जाऊ दिल्यामुळे तो रडत असतो, पण आपण त्याला कडेवर उचलून घेऊन त्याची समज काढतो. तिकडे अडचणीत जाऊ नको बाळा, त्या अडचणीत साप असेल, विंचू असेल, तसे दुसरे प्राणीसुद्धा असतील, ते तुला हानी पोहोचतील आणि तू दुःखी होऊन जाशील आणि तुझ्यामुळे तुझे आई वडील सुद्धा दुःखी होतील. तो बाळ जसे जसे मोठे होतो तसे तसे आपण त्याला चांगले काय वाईट काय आहे हे आपण त्याला शिकवत असतो आणि आपण त्याला चांगले वळण लावत असतो. तसेच आपले मन पण लहान मुलासारखे असते. त्या मनाला कोणती समज राहत नाही. जसे लहान बाळ चंचल असते तसेच आपले मनही चंचल असते. मनाला काही समज नसल्यामुळे ते आपल्याला व्यसनाकडे घेऊन जाते. आपल्याकडून जीव हिंसा करून घेते. आपल्याला वासनाच्या अधीन करून ठेवते. आपल्याला खोटे बोलायला शिकवते, चोऱ्या करायला शिकवते आणि आपल्याकडून पापकर्म करून घडवून घेत असते आणि त्याच गोष्टीमध्ये रममाण होऊन आनंद भोगत असते. आपले मन आपल्याला शरीराकडून असे काम करून घेऊन शरीरालाच कर्माचे फळे भोगायला लावते. मन त्या मनाला काही समज राहत नाही. आपण त्याला बुद्धीच्या जोरावर विवेकाने मनावर ताबा ठेवायचा आहे. त्याला आपण चांगले काम शिकवायचे आहेत. आपल्याला चांगल्या कामाचे चांगले परिणाम होतात आणि वाईट कामाचे वाईटच परिणाम होतात हे आपण त्याला शिकवून देऊ. त्याला आपण पुण्यकर्म कसे करायचे हे शिकू आणि आपले जीवन आपण सुखी बनवू. आपण लहान मुलाला अडचणीतून उचलून चांगल्या जागेवर ठेवतो, तसेच आपल्याला मनाला सुद्धा दुःखाच्या मार्गावर उचलून सुखाच्या मार्गावर उचलून ठेवायचे आहे. आपल्याला मनावर नियंत्रण ठेवून मनाला शांत बसवायचे आहे. ज्या व्यक्तीचे मन त्याच्या ताब्यात असते त्याच्याकडून कोणतेही वाईट कर्म घडत नाहीत. त्या व्यक्तीकडून पापकर्मही घडत नाहीत. तो व्यक्ती कोणत्याही लोभाला बळी न पडता आपले जीवन सुखी जगत असतो. तसेच आपल्यालाही आपले जीवन सुखी करायचे असेल तर आपल्याला विवेक महत्त्वाचा आहे, म्हणजेच मनावर ताबा ठेवणे महत्त्वाचा आहे. साधू साधू साधू.